तर खाली आलो आता आपण. तर आज आपण करणार आहे इन आउट वर्कआउट. इन आउट फक्त बेसिक वर्कआउट करणार आहे, जेणेकरून पायाला लोड नाही. मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 103वा दिवस आहे. तर चला, आपली तर तयारी झाली. आता न्यू ग्राउंडकडे. 2 दिवसापासून कॉफी आणायचं लक्षातच नाही आहे. तर आपण खजूरच खाऊ राहिलो. पण काय, ग्राउंडवर जायच्या टायमाला खाली आपण सकाळी आपलं मोकळं पोट असतं. आपण वॉशरूममध्ये जाऊन आलो तेव्हा काय करायचं, 1 ग्लास पाणी फिक्स, आणि त्याच्यानंतर काहीतरी कॉफी नाहीतर काहीतरी खायचं. खजूर नाहीतर थोडंसं भिजलेले बदाम असं काहीतरी खायचं. त्यांनी काय होतं बघा, आपण वर्कआउटला जातो तेव्हा आपल्या ह्याच्यात एनर्जी राहते. नाही तर खाली पेट गेलो आपण न काही खाता तर आपल्याला विकनेस वाणी वाटतं. पण त्याच्यामुळं ग्राउंडवर जायच्या टायमाला आधी काही ना काही खायचं. ते पण अर्धा तास आधी, नाही तर 15-20 मिनटं आधी. कॉफी पण प्यायची तर 15-20 मिनटं आधी प्यायची. त्याच्यानंतर मग ती डायजेस्ट होती आणि आपल्याला एनर्जी येते वर्कआउट करताना. तर चला, करणला कॉल केला. करण काय येतो की नाही काय. 2 दिवसापासून काय होतं माहिती का, आपल्या पायामध्ये थोडे चमक निघल्यावर राहिली नसमध्ये, गुडघ्यापासून तर मांडीपर्यंत इथपर्यंत वरतून. तर 2 दिवसापासून लाईट वर्कआउट करू राहिलो. तर हीच गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण इंजुरी होत असली नॉर्मल तरी, तर वर्कआउट कमी करून टाकायचा आणि स्ट्रेचिंगवर जास्त भर द्यायची. जेवढी स्ट्रेचिंग करशाल तेवढे आपली जी इंजुरी झाली ती रिलॅक्स होऊन जाते. नाही तर आपण वर्कआउटच्याच नादी लागलो, काही नाही होत म्हणलं ना, तर मग तिथं जी इंजुरी मोठी होऊन जाते आणि तुम्हाला जास्त रिकवर व्हायला जास्त टाईम लागतो. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. इंजुरी होत असली तर थोडं रिलॅक्स घ्यायचं आणि मालिश मसाज हे चालू करायचं. तर ह्याने रिकव्हरी व्हायला थोडी मदत होती. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. नाही रा, दुसरं घे. टोपी होती, मला वाटलं हा गौरव आहे. गौरव नाही ते. चला, आजचा वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. आता तर आपण चालू वरती आता जॉगिंगला. आज कुत्रे आहे की नाही काय माहित होता. एकटा असलं ना ते प्रॉब्लेम होतो. काल होते, काल भूषण सोबत, त्याच्यामुळं काल काय केलं नाही कुत्र्याने. एकटा असले ना लय माग लागते. ती गोष्ट झाली टेम्पररी, जाऊन द्या. पण कंटिन्युटी सगळ्यात मेन गोष्ट आहे. तुम्ही कोणतीही गोष्ट, टॅलेंटला किंमत नाही आहे. टॅलेंटवाले लय जण बघितले. एक मित्र आहे आपला, तो नाटकमध्ये एकदम एक्सपर्ट होता. आता काय केलं, सगळं जिथपर्यंत केलं तिथून केलं. आता थोडंसं वाईट कंडिशन आली थोडीशी ह्याच्यावर, तर हे सोडून दिलं आणि दुसऱ्या फील्डमध्ये फील्ड चेंज नाही करायची. तरीका बदलायचा कधी पण. प्रॉब्लेम येत्या, सगळ्या येत्या. आता माग 7 ते 8 महिने मला हिल पेन झालं होतं. हिल पेनसाठी 6 ते 7 महिने रिकवर केलं मी. आपण फील्ड नाही चेंज करायची, रस्ता बदलायचा, फील्ड चेंज करायची नाही. हा मेन फंडा असतो. कधी पण अडचण येत राहत्या, सगळं काय होत राहतं.
पण फिल्ड चेंज नाही करायची. एकाच आपल्या गोष्टीवर टिकून राहायचं आणि शेवटीला रिझल्ट नक्की भेटतो. तर आपण तेच करणार आहे. चॅलेंज ॲक्सेप्ट केलं. किती अडचण आल्या, येऊ राहिल्या अजूनसुद्धा. अजून तर मेन अडचण यायची बाकी जून जुलैमध्ये पावसाळ्यात आपल्याला ग्राउंड अवेलेबलच नाही. तर 4 महिने कसे काढायचे ते बघू. टफ 4 महिने, त्याच्याने हिवाळ्याचे काही नाही आहे, पण पावसाळ्याचे टफ 4 महिने ते खतरनाक काढणं लागेल. तर चला, थांबणार तर नाही आपण, काही नाही काही सोल्युशन निघतो. आपण एकदा माणसाने काही नाही चालू केलं ना, तर सोल्युशन आपोआप काही ना काही निघत राहतो. त्याच्यामुळं कंटिन्युटी राहा, तर सगळं काय होतं. चला, वर आलो, आता जॉगिंग करू थोडीशी. चला. समोर कुत्रे आहे, आपण इथूनच राऊंड मारू. पुढे गेला ना प्रॉब्लेम देते. 3 किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. तर आपण तिथपर्यंत गेलो नव्हतो, हाफ राऊंड मारले, कारण की मध्ये कुत्रे बसले होते. तर हाफ आपण 6 ते 7 रिपिटेशन मारले. तर आपले 3 किलोमीटर होऊन जातं, म्हणजे हाफ म्हणजे अर्ध्यातूनच मारले आपण. तर चला, जॉगिंग झाली कंप्लीट. पण आता थोडंसं पायाला थोडंसं पेन होऊ राहिलं, त्याच्यामुळे आपण एकदम स्पीड स्लो होती आणि एकदम नॉर्मल गेलतो आपण. तर चला, आता म्हणजे पेन होत असला ना, कधी पण सांगेल तुम्हाला, वर्कआउट कमी करा, एक्सरसाइज कमी करा. एकदम नॉर्मल रनिंग केली, जॉगिंग टाईप. आणि आता आपण पण असं जसा वर्कआउट करणार, जसं पायावर लोड नाही येणार, ही वर्कआउट करणार आपण. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. इंजुरी झाली तर वर्कआउट कमी करून टाका आणि स्ट्रेचिंगवर भर द्या. तर चला, आपली जॉगिंग झाली कंप्लीट. तर आता वॉकिंग करू. वॉकिंग झाली तर मग खाली चालले जाऊ. तर चला. तर खाली आलो आता आपण. तर आज आपण करणार आहे इन आउट वर्कआउट. इन आउट फक्त बेसिक वर्कआउट करणार आहे, जेणेकरून पायाला लोड नाही येणार असा. तर चला, इन आउट वर्कआउटची तयारी करू.
हाय, तर आपला इन आउट वर्कआउट ते इन आउट वर्कआउट कंप्लीट झाला. तर आता आपण त्याचे 5 ते 6 स्टेप मारले फक्त, ते 60-70 सेट. तर चला, ह्यानी काऊन मारलं, आणि ह्यानी या वर्कआउटनी लेगवर प्रेशर पडत नाही, नॉर्मल राहतो, त्याच्यामुळे हा वर्कआउट केला. आता आपण स्किपिंगकडे जाऊ. तर आपले 100-100चे 5 सेट कंप्लीट झाले स्ट्रेचिंगचे. तर चला आता दुसऱ्या वर्कआउटवर जाऊ. तर डीपचे आपले सेट कंप्लीट झाले. तर आता चला स्ट्रेचिंगकडे जाऊ. आता आपण तर आजचा वर्कआउट झाला आपला कंप्लीट. तर आज आपण वेगवेगळे सेट मारले आणि पायाला पेन नाही होईन असे वर्कआउट केला आज. तर चला आता स्ट्रेचिंगची वेळ आली. आता आपण रेग्युलरमध्ये आपले स्क्वॉट्स मारू आणि पुढच्या स्ट्रेचिंगला सुरुवात करू.
तर ही मसाज कंपल्सरी करायची असते. कारण की मसाज कशी करायची तुम्हाला सांगतो. एक पाय फोल्ड करायचा, एक पाय सरळ ठेवायचा. त्याच्या ही बाजू ही असते ना, या बाजूने पुश करायचं, पुढं पुश करायचं आणि व्हायब्रेट करायचं. आणि काय होतं, पूर्ण नसा आपल्या फ्री होऊन जाते. अशा ज्या रनिंग करताना वर्कआउट करून टाईट होऊन जाणं मसल ते एकदम लूज होऊन जात्या आणि उद्या पेन व्हायची शक्यता कमी राहते. आणि दुसरी गोष्ट ही असते ना, हेनीच पण खालची मसल दाबायची अशी. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज आपण केली ती जॉगिंग. त्याच्यानंतर आपण नॉर्मल इन आउट वर्कआउट केला फक्त पहिली स्टेप. आणि त्याच्यानंतर आपण दुसरं गेलं स्किपिंग. रेग्युलरमध्ये आपले स्किपिंग आहे, स्किपिंग मारल्या. आणि त्याच्यानंतर आपण डिप्स मारल्या, नवीन ॲड केलेले आहे आता ते डिप्स मारल्या. त्याच्यानंतर आपण फुल बॉडी स्ट्रेच केला, स्ट्रेचिंग सगळ्यात हे. आणि दोरीने लेगला ट्रेस केला. त्याने काय होतं, जे टेन्स असतो पायातला असलेला मसल जाम नसते हे ते रिकवर होऊन जाते आणि क्लिअर होऊन जाते. ही गोष्ट होती. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर चला, आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला. बाय.